चेसमध्ये काही टुर्नामेंट्स असतात ज्या फक्त एक कॉम्पिटिशन नसतात, तर त्या फ्युचर डिफाईन करतात. अशीच एक टुर्नामेंट म्हणजे FIDE कॅन्डिडेट्स टुर्नामेंट 2026, जिथे जगभरातील बेस्ट प्लेयर्स एकाच गोलसाठी लढतात, वर्ल्ड चॅम्पियनला चॅलेंज देण्यासाठी. आणि 2026 मध्ये ही टुर्नामेंट अजूनच स्पेशल ठरली, कारण यावेळेस दोन पॅरलल बॅटल चालू होत्या, एक मेन्स कॅटेगरीमध्ये आणि दुसरी विमेन्स कॅटेगरीमध्ये. दोन्ही ठिकाणी प्रेशर, टेन्शन आणि हिस्ट्री क्रिएट होण्याचे मोमेंट्स भरपूर होते. मेन्स कॅटेगरी पासून सुरुवात करूया. या टुर्नामेंटमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं उझबेकिस्तानच्या यंग ग्रँडमास्टर जावोखिर सिंडारोव्हवर. ऑलरेडी एक रायझिंग स्टार म्हणून ओळखला जाणारा सिंडारोव्ह यावेळेस फक्त पार्टिसिपेट करायला नव्हता आला, तर तो जिंकायला आला होता. पूर्ण टुर्नामेंट त्याने एग्रेसिव्ह पण कंट्रोल्ड गेम दाखवला. ओपनिंग प्रिपरेशन स्ट्रॉंग होते, मिडल गेम मध्ये क्लॅरिटी होती आणि एंड गेम मध्ये प्रिसिशन दिसत होते. हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं. राऊंड नंतर राऊंड सिंडारोव्हने कन्सिस्टन्सी मेंटेन केली. चेसमध्ये एक गेम जिंकणे मोठी गोष्ट असते, पण टुर्नामेंट जिंकायची असेल तर कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते. त्याने अननेसेसरी रिस्क घेतली नाही, पण जिथे अपॉर्च्युनिटी मिळाली तिथे फुल कॅपिटलाइज केलं. प्रेशर सिच्युएशन्स मध्ये पण त्याचा कामनेस दिसला, जी एक चॅम्पियनची साईन असते. शेवटच्या राऊंड्समध्ये टेन्शन पीकवर होतं. काही प्लेयर्स क्लोज फाईट देत होते, पण सिंडारोव्हने आपला लीड मेंटेन केला आणि शेवटी टुर्नामेंट जिंकली. या विक्ट्रीमुळे आता त्याला वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशला टक्कर देण्याची संधी मिळाली आहे. हे मॅचअप खूप एक्साइटिंग असणार आहे, कारण दोन्ही प्लेयर्स यंग आहेत, फिअरलेस आहेत आणि मॉडर्न चेस स्टाईल रिप्रेझेंट करतात. आणि इथेच एक हिस्ट्री मेकिंग अँगल पण आहे. जेव्हा सिंडारोव्ह आणि डी गुकेश एकमेकांसमोर उभे राहतील, तेव्हा ही वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच चेसच्या इतिहासातील सगळ्यात तरुण प्लेयर्स मधील फायनल ठरणार आहे. डी गुकेशला मेन्शन करणं इथे खूप इम्पॉर्टंट आहे. यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन बनून त्याने ऑलरेडी हिस्ट्री क्रिएट केली आहे. आता त्याला समोरून टक्कर देण्यासाठी असा प्लेयर आहे जो तेवढाच डिटरमाइंड आहे स्वतःला सिद्ध करायला. सिंडारोव्ह वर्सेस डी गुकेश ही फक्त एक मॅच नसणार, ही एक न्यू जनरेशन रायव्हलरी असणार, जी चेसचं फ्युचर डिफाईन करू शकते. आता विमेन्स कॅटेगरीकडे येऊया. इथे पण कॉम्पिटिशन खूप इंटेन्स होतं. इंडियाची स्टार प्लेयर वैशाली ही या टुर्नामेंटमध्ये स्ट्रॉंग कंटेंडर होती. टुर्नामेंटभर वैशालीने सॉलिड परफॉर्मन्स दिले. ओपनिंग प्रिपरेशन स्ट्रॉंग होते आणि पोझिशनल अंडरस्टँडिंग खूप शार्प दिसत होती. पण अल्टिमेट राऊंडमध्ये वैशालीची मॅच ड्रॉ झाली, जो एक क्रुशियल मोमेंट होता. चेसमध्ये ड्रॉ काही वेळा सेफ रिझल्ट असतो, पण कॅन्डिडेट सारख्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक हाफ पॉइंट पण खूप महत्त्वाचा असतो. या ड्रॉमुळे तिच्या टायटल चान्सेसवर इम्पॅक्ट झाला, पण तिचे ओव्हरऑल परफॉर्मन्स अजूनही इम्प्रेसिव्ह होते. विमेन्स कॅटेगरीमध्ये इतर टॉप प्लेयर्स पण स्ट्रॉंग फाईट देत होते. प्रत्येक राऊंडमध्ये स्टँडिंग्स चेंज होत्या आणि अनप्रिडिक्टेबिलिटी हाय होती. या कॅटेगरीमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसली, विमेन्स चेस आता एकदम कॉम्पिटिटिव्ह झाले आहे. यंग प्लेयर्स फिअरलेस अप्रोच घेऊन खेळत आहेत आणि एस्टॅब्लिश प्लेयर्सला टफ कॉम्पिटिशन देत आहेत. इंडियन चेसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही टुर्नामेंट खूप इम्पॉर्टंट होती. लास्ट काही वर्षात इंडियामध्ये चेसची ग्रोथ खूप फास्ट झाली आहे. विश्वनाथन आनंद पासून सुरू झालेली लेगसी आता नेक्स्ट जनरेशन प्लेयर्स पुढे घेऊन जात आहेत. गुकेश, प्रज्ञानंद, वैशाली सारखे प्लेयर्स वर्ल्ड स्टेजवर इंडियाचा फ्लॅग उंच ठेवत आहेत. FIDE कॅन्डिडेट 2026 ने एक गोष्ट क्लिअर केली की चेस आता एक ट्रान्झिशन फेज मध्ये आहे. ओल्ड गार्ड हळूहळू रिप्लेस होतोय आणि न्यू जनरेशन कंट्रोल घेतोय. सिंडारोव्हची विक्ट्री ही त्याचेच परफेक्ट एक्झाम्पल आहे. तो फक्त एक टुर्नामेंट विनर नाही, तो एक फ्युचर वर्ल्ड चॅम्पियन कंटेंडर आहे. स्ट्रॅटेजिकली बघितलं तर सिंडारोव्हचा गेम मॉडर्न चेसचा परफेक्ट ब्लेंड आहे. इंजिन प्रिपरेशन, क्रिएटिव्हिटी आणि सायकोलॉजिकल स्ट्रेंथ. त्याने अपोनेंट्सला अनकम्फर्टेबल पोझिशन्स मध्ये टाकलं आणि तिथून ऍडव्हान्टेज बिल्ड केला. हे स्किल टॉप लेवल चेसमध्ये खूप क्रुशियल असतात. वैशालीचा परफॉर्मन्स पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. जरी ती फायनल राऊंड पर्यंत टायटल रेसमध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होती, तरी एक ड्रॉने सिनॅरिओ चेंज केला. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कॅन्डिडेट्स मध्ये क्वालिफाय होणेच मोठी अचीवमेंट असते आणि तिथे कन्सिस्टंट परफॉर्म करणे अजून मोठी गोष्ट असते. वैशालीने दोन्ही गोष्टी अचीव केल्या. आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे अपकमिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचवर. सिंडारोव्ह वर्सेस डी गुकेश. दोन्ही प्लेयर्स अग्रेसिव्ह आहेत, डायनेमिक पोझिशन्स मध्ये कम्फर्टेबल आहेत आणि रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. हे मॅचअप क्लासिक चेसला एक नवी एनर्जी देऊ शकतो.
फॅनसाठी हा एक एक्साइटिंग फेज आहे. चेस, जो काही वेळा स्टॅटिक आणि प्रिडिक्टेबल दिसत होता, तो आता फास्ट पेस आणि अनप्रिडिक्टेबल झाला आहे. यंग प्लेयर्स इनोव्हेशन घेऊन येत आहेत आणि ट्रेडिशनल स्टाईल्सला चॅलेंज करत आहेत. या सगळ्यामध्ये एक मोठा टेक अवे असा आहे की चेसमध्ये एज हा फॅक्टर कमी होतोय आणि प्रिपरेशन, माइंडसेट आणि एडेप्टिबिलिटी जास्त इम्पॉर्टंट होत आहे. सिंडारोव्ह आणि डी गुकेश दोन्ही याचा परफेक्ट एक्झाम्पल आहे. विमेन साइडवर पण फ्युचर ब्राईट दिसत आहे. वैशाली सारख्या प्लेयर्समुळे इंडियाचा प्रेझेन्स स्ट्रॉंग राहणार आहे. तिच्या गेममध्ये मॅच्युरिटी दिसते आणि प्रेशर हँडल करायची कॅपॅसिटी पण स्ट्रॉंग आहे. फ्युचर टुर्नामेंट्समध्ये ती अजून स्ट्रॉंग कमबॅक देऊ शकते. FIDE कॅन्डिडेट 2026 ही फक्त एक टुर्नामेंट नव्हती, तो एक टर्निंग पॉइंट होता. एक असा मोमेंट जिथे नवी जनरेशनने डिक्लेअर केलं की ते रेडी आहेत वर्ल्ड चेस डॉमिनेट करायला. पण आता जोवखीर सिंडारोव्ह हा डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये हरवून नवीन हिस्ट्री क्रिएट करू शकेल का? की डी गुकेश पुन्हा एकदा प्रूव्ह करणार की तो या जनरेशनचा अनडिस्प्युटेड किंग आहे? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.